मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार लोकांच्या राशीतून त्यांचा स्वभाव, करिअर आणि भविष्याबद्दल माहिती मिळू शकते. या राशीच्या लोकांचं आयुष्य कसं असेल हे दर्शवते. ज्योतिषशास्त्रात अशा काही राशी आहेत ज्यांना त्यांच्या वडिलांसाठी खूप भाग्यवान मानलं जातं. काही राशीच्या मुलींना त्यांच्या वडिलांसाठी खूप भाग्यवान म्हणतात. असं म्हटलं जातं की त्यांच्या नशिबानं ते कुटुंबाचे भाग्य बदलतात. चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात पहिली रास आहे मेष रास. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या मुली आपल्या वडिलांसाठी खूप भाग्यवान असतात. मेष राशीच्या मुली खूप मेहनती असतात. या राशीच्या लोकांवर मंगळाचा विशेष प्रभाव असतो, ज्यामुळं या राशीच्या लोकांचा समाजात आदर आणि सन्मान असतो. या राशीच्या लोकांचा जन्म कोणत्याही कुटुंबात झाला तरी त्यांच्या कुटुंबात धनसंपत्तीची कमी नसते. त्यांच्या कुटुंबात नेहमी सुख समृद्धी असते. या राशीच्या लोकांचं आयुष्य सुखी आणि समृद्धीचं असतं. त्यांना प्रत्येक गोष्ट जिंकणं हे आवडतं. ते शेवटपर्यंत प्रयत्न करतात. ते आपलं काम पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. त्यांना अनेक मित्र असतात. त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखता येतं. ते आपल्या कुटुंबातील सर्वांचे प्रेमळ असतात. ते हुशार आणि मेहनती असतात. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना यश मिळतं. ते आपल्या वडिलांचं नाव वाढवतात. त्यांना कला, प्रेम आणि कलाविषयक ज्ञान असतं. त्यामुळं मेष राशीच्या मुली या वडिलांसाठी त्यांची राणी असतात. वृषभ राशी. वृषभ राशीवर शुक्रदेवाचं वर्चस्व आहे, ज्यामुळं त्यांना हे गुण प्राप्त होतात. ते आपल्या वडिलांचं आणि संपूर्ण कुटुंबाचं नाव उजळवतात. या राशीच्या मुलींवर नेहमी माता लक्ष्मीची कृपा असते. ज्या घरात ती जन्म घेते त्या घराचं भाग्य चमकतं. तिसरी मिथुन राशी. मिथुन राशीच्या मुली आपल्या वडिलांसाठी खूप भाग्यवान असतात. त्या खूप हुशार असतात. त्या जन्मापासूनच खूप भाग्यवान असतात. नेहमी ऐश आराम मिळतो. तिला समाजात पूर्ण मान सन्मान मिळतो. मिथुन राशीच्या मुली आपल्या कुटुंबासाठी भाग्यशाली मानल्या जातात. ती जी काही ध्येय निश्चित करते आणि ती पूर्ण करूनच मानते. मिथुन राशीच्या मुलींना प्रत्येक भौतिक सुख सुविधा मिळतात. पुढची आहे कर्क रास. कर्क राशीच्या मुली खूप गुणकारी आणि कौटुंबिक असतात. संवेदनशील आणि भावनिक असल्यामुळं त्यांना प्रत्येक वेळी आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागते. कुटुंबातील सदस्यांची काळजी घेतात. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे या राशीच्या महिलांवर चंद्राचा प्रभाव दिसून येतो. कर्क राशीच्या मुली आपल्या कुटुंबातील सदस्यांवर खूप प्रेम करतात. त्यांना सर्वत्र मान सन्मान मिळतो. या राशीच्या मुलींना नशिबाची पूर्ण साथ मिळते. ज्या घरात त्या जन्मतात त्या घराची परिस्थिती आधीच सुधारू लागते. या राशीच्या मुली आपल्या वडिलांच्या आणि पतीसाठी या राशीच्या मुली खूप भाग्यवान मानल्या जातात. ज्या घरात त्या जातात तिथंही संपत्तीची कमतरता नसते. या राशीच्या मुली त्यांच्या वडिलांसाठी खूप नशीबवान ठरतात. या राशीच्या मुली खूप मेहनती असतात आणि यांना आयुष्यात सर्व काही स्वतःच करायचं असतं. कन्या रास. कन्या राशीच्या मुली त्यांच्या वडिलांसाठी भाग्यवान मानल्या जातात. या मुलींच्या नशिबानं वडिलांचं भाग्य खुलतं. वडिलांच्या उत्पन्नात वाढ होते. घरातील सुखसुविधा वाढतात. तसंच मुली अतिशय हुशार असतात आणि स्वतःहून आदर आणि सन्मानही मिळतो. पुढची राशी आहे तुळ राशी. या राशीच्या मुली त्यांच्या निष्पक्षतेसाठी, कूटनीतीसाठी आणि सद्भावनेसाठी ओळखल्या जातात. संतुलित संबंध ठेवण्याची आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याची त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती असते. तुळ राशीच्या मुली त्यांच्या वडिलांच्या आयुष्यात शांतता आणि सामंजस्याची भावना आणू शकतात. त्यामुळे त्यांना अशा मुली मिळणं भाग्यवान वाटतं, ज्यांना सद्भाव आणि भावनिक कल्याणाला प्राधान्य देतात. पुढची रास आहे वृश्चिक. वृश्चिक राशीच्या मुलींना खूप भावनिक आणि अत्यंत निष्ठावान म्हणून त्यांचं वर्णन केलं जातं. त्यांच्यात दृढ इच्छाशक्ती आणि दृढ निश्चय असतो. वृश्चिक राशीच्या मुली आपल्या वडिलांना त्यांच्या आतील शक्तीचा वापर करण्यास प्रवृत्त करू शकतात आणि निर्भयपणे त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकतात.
त्यांचा अतुलनीय पाठिंबा आणि समर्पण त्यांच्या वडिलांना प्रभावित करू शकतं. तर या काही राशी आहेत ज्या राशीच्या मुली त्यांचं कुटुंब अगदी चांगल्या पद्धतीनं करतात. त्यांच्यामुळं कुटुंबाचे दिवस सोन्याचे येतात.